एका वर्षाच्या आतच मालवणमधील शिवरायांच्या पुतळा परिसराचं बांधकाम दुसऱ्यांदा वादात आलंय। यापूर्वी फक्त उद्घाटनाच्या 6 महिन्यांनीच शिवरायांचा पुतळा कोसळला आणि आता नव्या बांधकामानंतरही फक्त एकच महिन्यात चौथऱ्या बाजूची जमीन खचल्याचं समोर आलंय। पाहूयात हा रिपोर्ट। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या शिवरायांचा मालवणमधल्या पुतळ्याचं काम पुन्हा एकदा वादात आलंय। काही महिन्यांपूर्वी उद्घाटनाच्या अवघ्या 6 महिन्यातच पुतळा कोसळल्यानं खळबळ माजली होती। त्यानंतर आता पुतळ्याच्या चबुतऱ्यालगत जमीन खचल्याचं समोर आलंय। सुदैवानं पुतळ्याला कोणताही धोका पोहोचला नाही। मात्र ज्या बांधकामावरून इतका वादंग उठला तिथंच पुन्हा झालेल्या बांधकामावर प्रश्न उभे राहतायत। ठिकाणी रवींद्र चव्हाणांचंच नाव येत आहे। जिथे जिथे अशा प्रकारचे अपघात घातपात आणि प्रसंग घडले आहेत तिथे यांचीच नावं येत आहेत। कोण आहेत त्या भागाचे आमदार आणि मंत्री? जिथे पुतळा आहे त्याने त्या अरबी समुद्रात उडी मारली पाहिजे प्रायश्चित म्हणून। त्यांनी उडी मारली पाहिजे अरबी समुद्रात प्रायश्चित म्हणून। जे कोणी असतील ते ज्या कोणी त्याचं उद्घाटन केलं, ज्या कोणी उत्सव साजरा केला ती जमीनच खचली आहे, कारण ती जमीन भ्रष्टाचाराची। पुतळ्याला आणि पुतळ्याचं जे फाउंडेशन आहे त्याला कुठलाही धोका हा नाही आहे। पुतळ्याच्या आजूबाजूला जे भराव केला होता त्या भरावातल्या काही भागातली माती, थोडा पाऊस जास्त झाल्यामुळे थोडी माती त्या भरावातली खचलेली आणि त्याची तात्काळ दुरुस्ती वगैरेच्या सूचना दिलेल्या आहेत। दरम्यान जमीन खचल्याचं समोर आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्पुरती मलमपट्टी केली आहे। जेव्हा महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा वाऱ्याच्या वेगाचं कारण देण्यात आलं होतं। यावेळी चबुतऱ्याजवळची जमीन खचल्यानंतर जास्तीच्या पावसाचं कारण देण्यात आलंय। स्ट्रक्चरला अजिबात काय हे नाही आणि मेन स्ट्रक्चर जसं सुतार सरांनी जशी गॅरंटी दिली आहे, सर जसं म्हणतात तसंच आहे। कुठल्याच पार्ट्सला म्हणजे RCCला कुठेच धक्का गेला नाही आहे। फक्त हा जो इकडचा सुशोभीकरणाचा पार्ट आहे ना, तो एवढा पावसाच्या ह्याच्यामध्ये तो आपल्याला पहिल्या ह्याच्यात अंदाज आला की ते थोडी माती थोडी हे झालेली आहे, तो पण ती सुद्धा एवढी नाही आहे। ते सुद्धा आपण व्यवस्थित आता ते करून घेऊ सगळं। पुतळा कोसळल्यानंतर सरकारनं मोठ्या थाटामाटात नवा पुतळा बसवला होता। तेव्हा सत्ताधारी अनेक नेत्यांनी हिरिरीनं माध्यमांपुढे येऊन प्रतिक्रिया दिल्या। मात्र पुन्हा त्याच बांधकामावर प्रश्न उभे राहू लागल्यानंतर 2-3 जणांचा अपवाद वगळता सत्ताधाऱ्यांकडून कुणाचीही प्रतिक्रिया आलेली नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गद्दार गटाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाजत गाजत त्या पुतळ्याचं अनावरण केल्याचं जाहीर केलं। आज बरोबर 1 महिन्याने पुन्हा एकदा त्या पुतळ्याच्या आजूबाजूला भगदाड पडलं आणि पुतळ्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे। शिवाजी महाराजांचे विचारच खचतात महाराष्ट्रामध्ये। पुतळा पुतळा त्याच्यामुळेच खचतो। शिवाजी महाराजांचे विचारच आपण महाराष्ट्रात आता बाजूला ठेवायला लागलो आहे। त्याच्यामुळे काय करणार? समाजामध्ये द्वेष, धर्मामध्ये द्वेष हे महाराजांना कधी मान्यच नव्हतं। ते महाराष्ट्रात घडतंय। हे महाराजांच्या नावाने तिजोरी लुटतायत। चौथरा खचला यापेक्षा तिथे जो पडलेला, ज्याला आपण तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करून आपण काम केलेलं आहे। काम मजबूत असेल। आता पडलेला जो खड्डा आहे तोही भरून त्याचाही योग्य निपटारा केला जाईल असं मला वाटतं। याआधी जेव्हा करोडो रुपये खर्चून महाराजांचा पुतळा 6 महिन्यातच कोसळला तेव्हा शिल्पकार जयदीप आपटे फरार झाला होता। तो परत घरी येईल या भाबड्या आशेनं आपल्या पोलिसांनी त्याच्या घराला जागता पहाराही दिला। पुढे त्याला अटक देखील झाली, पण त्याला घाईघाईनं पुतळा बनवण्यास कुणी सांगितलं, त्याच्यावर कुणाचं दडपण होतं या प्रश्नांची उत्तरं आजवर मिळालीच नाहीत। एरवी दवाखान्यातून परत तुरुंगात जाताना सचिन वाझे माध्यमांशी बोलतो, मात्र जयदीप आपटेनं चौकशीत काय सांगितलं याचा एक शब्दही अजून बाहेर आलेला नाही। त्यामुळे शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर जशा चौकशीच्या गर्जना झाल्या होत्या त्याच प्रकारे जमीन खचल्यानंतरही तशाच कारवाईच्या गर्जना सत्ताधाऱ्यांनी केल्या। छत्रपती शिवाजी महाराज
हे महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी किंबहुना जगासाठी आदर्श पुरुष होऊन गेले, आदर्श राजे होऊन गेले आणि त्यांचा पुतळा मोठा व्हावा सर्व महाराष्ट्रीय लोकांची इच्छा आहे, चांगली व्हावी हीच इच्छा आहे. जर कुठला भाग खचला असेल तर जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्यावर नक्कीच कारवाई महाराष्ट्र सरकार करेल याची मला खात्री आहे. विकास गावकर, TV9 मराठी, मालवण, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.